इचलकरंजी इंडस्ट्रियल कोऑपरेटिव्ह इस्टेटची निवडणूक बिनविरोध। येथील दी इचलकरंजी इंडस्ट्रियल कोऑपरेटिव्ह इस्टेट लिमिटेड या संस्थेची सन 2025-26 ते 2030-31 या पंचवार्षिक कालावधीसाठीची निवडणूक बिनविरोध पार पडली। आवश्यक जागे इतकेच अर्ज शिल्लक राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी DR पोवार यांनी केली आहे। या संस्थेची नुकतीच पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली होती। अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी 15 जागांसाठी तितकेच अर्ज शिल्लक राहिल्याने संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली आहे। या नूतन संचालक मंडळास कारखानदार गटातून राजेंद्र महादेव बिंद्रे, महादेव शंकर कांबळे, सुनील सातगोंडा पाटील, निलेश बापूलाव चंगेडिया, सागर विजय कोईन, उदय शंकर आदर्शे, विजयकुमार रामस्वरूप पारिक, सोसायटी गटातून राहुल प्रकाश खंजिरे, इतर गटातून प्रकाश राजाराम नवनाळे, आनंद गिरीधरीलाल मालू, अनुसूचित जाती जमाती सभासद प्रतिनिधी गटातून किरण हिंदूराव कांबळे, तर इतर मागासवर्ग गटातून सुनील दस्तगीर बांडाळ, महिला गटातून उमा रवींद्र मुर्दंडे, हसीना रियाज गैबान आणि भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग गटातून आदाप्पा भरमू हांडे यांचा समावेश आहे। मँचेस्टर टाइम्स करिता मुस्कान मुजावर, इचलकरंजी।